भोकर विधानसभेतून काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवण्यासाठी उच्च शिक्षित दामिनीताई दादाराव ढगे यांच्या नावाला पसंती। आगामी भोकर विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इंजिनियर कुमारी दामिनीताई दादाराव ढगे हे काँग्रेस पक्षाकडून इच्छुक असून दामिनीताई ढगे यांना भोकर विधानसभेतील मुदखेड, अर्धापूर, भोकर तालुक्यातील तांडा वस्ती गावातून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे पाहावयास मिळत आहे। दिनांक 24 जुलै 2024 रोजी अर्धापूर तालुक्यातील दिग्रस नांदला या गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सामाजिक कार्यकर्ते दादाराव पाटील ढगे यांच्या वतीने शालेय साहित्य, वह्या व पेनाचे वाटप करण्यात आले। या कार्यक्रम प्रसंगी युवकांनी आपली भावना व्यक्त करताना म्हणाले, दादाराव पाटील ढगे यांचे भोकर विधानसभेतील मुदखेड, अर्धापूर, भोकर या तिन्ही तालुक्यात सामाजिक कार्य अनेक दिवसापासून चालू आहे। त्यातच दादाराव पाटील ढगे यांची कन्या इंजिनियर कुमारी दामिनीताई दादाराव ढगे यांनी भोकर विधानसभेतून काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवण्यास आम्ही भोकर विधानसभेतून बहुमताने विजयी करू असे मनोगत युवकांनी व्यक्त केले। तसेच अर्धापूर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेलगाव बुद्रुक, शेलगाव खुर्द, इंदिरानगर, दाबड, दिग्रस, नांदला, देगाव, कलदगाव, बेलसर, लोणी खुर्द, लोणी बुद्रुक, शहापूर, बारसगाव इत्यादी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना दादाराव पाटील ढगे यांच्या वतीने शालेय साहित्य, वह्या व पेनाचे वाटप करण्यात आले। यावेळी उपस्थित असलेले मारुती राजगिरे, महेश राजगिरे, भुजंगराव ढगे, जीवन नाईक, बालाजी पाटील नागेलीकर, आनंदा मगरे, मुख्याध्यापक, शिक्षक, गावातील नागरिक यांची उपस्थिती होती। नमस्कार, मी नांदला दिग्रस येथून बोलत आहे। आज दामिनीताई ढगे या काँग्रेस पक्षाकडून उमेदवारीसाठी इच्छुक आहेत आणि याला काँग्रेस पक्षाकडून तिकीट देण्यात यावं असं आम्ही नांदला दिग्रसच्या वतीनं अपेक्षा व्यक्त करीत आहे। आणि महायुतीच्या सरकारने अनेक प्रकारे अडचणीमध्ये आणून या ढगे पाटलाला अडचणीत आणून त्याचा कुठलाही प्रचार होऊ नये यासाठी याला अडचणीत आणत आहेत। खोट्या केसेस करून याच्यावर अनेक प्रकारचे दबाव टाकत आहेत, परंतु या खोट्या केसेसला न बळी पडता आम्ही सगळ्यांनी सहकार्य करू आणि दामिनीताईला बहुमताने निवडून आणण्याचा प्रयत्न चालतो। आज आपल्या गावात दादाराव पाटील ढगे यांच्यातर्फे वही वाटप, वही व पेन वाटप करण्यात आला, त्या संदर्भात काय प्रतिक्रिया? दादाराव ढगे साहेबांचा हा एक चांगला उपक्रम आहे। 5वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना वह्या वाटप आणि बऱ्याच गरजू माणसांना पण ते मदत करतात। जसं की त्यांनी पिंपळकोटा येथील महाराजांना एक बोलेरो गाडी दिली, त्यांच्या फिरण्याची व्यवस्था व्यवस्थित होत नव्हती, त्याच्यामुळे त्यांना गाडी पण दिली आणि काही विधवा महिलांना त्यांनी आर्थिक दृष्ट्या पण मदत केलेली आहे। आणि तसेच असेच ते छोटे मोठे बरेच उपक्रम ते राबवत असल्यामुळे आम्हाला त्यांना विधानसभेची त्यांच्या मुलींना एक काँग्रेसतर्फे तिकीट मिळावे ही आमची सर्वांची, आमच्या गावकऱ्यांतर्फे इच्छा आहे। दादाराव पाटील ढगे यांचे हे मतदारसंघात आपल्या वह्या वाटप 5वी पर्यंत व लांब कानीला एका शेतकऱ्याचा बैल हे झाल्यामुळे वारल्यामुळे घेण्यासाठी त्यांनी आर्थिक मदत केली। आमच्या गावातील आता आम्ही काँग्रेसचे कार्यकर्ते व त्यांनी तिकीट भेटावं म्हणून त्यांची ही आहे विधानसभेला, तरी आम्ही गावकऱ्याच्या वतीने 100% त्यांच्या पाठीमागे आहोत। आज देगाव येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये वह्याचा कार्यक्रम दादाराव पाटील ढगे यांच्या वतीने ठेवण्यात आलेला आहे आणि त्याबद्दल शेतकरी वर्गातील आता नुकसान आहे हे आहे, त्याच्यावेळी वह्या पेनी खरेदी करू शकत नाहीत आणि दादाराव पाटील ढगे यांच्या वतीने वह्या पेनीचा कार्यक्रम ठेवणं हे योग्य आहे आणि चांगलं आहे आणि त्या दृष्टीने चांगलं आहे। आणि दादाराव पाटील ढगे यांचे जिल्हा परिषद शाळेच्या वतीने आणि देगावासीच्या वतीने मी धन्यवाद देतो आणि थांबतो। येत्या भोकर विधानसभेमध्ये दादाराव पाटील ढगे यांची कन्या देखील काँग्रेस पक्षाकडून इच्छुक आहे, तर आपण युवक म्हणून काय प्रतिक्रिया देणार? आणि दादाराव पाटील ढगे सामाजिक कार्य जरा जास्त राहिलेले आहेत,
त्यामुळे त्यांच्या कन्येला जर करता काँग्रेस पक्षानं तिकीट जर भेटलं, महाविकास आघाडीकडून तिकीट जर मिळालं तर जनतेचा कौल राहील. सामाजिक कार्यकर्ते दादाराव पाटील तू लांब जायचा यांनी आज आपल्या घेऊ नको शाळेला वही आणि पेनीचे वाटप केलेले आहे, त्याबद्दल आपली काय प्रतिक्रिया भावना आहे? पहिला प्रथम या ठिकाणी आमच्या विद्यार्थ्यांसाठी साहित्य, शैक्षणिक साहित्य वाटप केल्याबद्दल मी सर्वांचं धन्यवाद व्यक्त करतो आणि आम्हाला खूप आनंद झाला या ठिकाणी आमच्या विद्यार्थ्यांना हे साहित्य मिळाल्याबद्दल. आज दिनांक 24 जुलै रोजी जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा व जिल्हा परिषद हायस्कूल लोणी अनुदानित या शाळेमध्ये पहिली सर्व विद्यार्थ्यांना इंजिनियर दामिनीताई दादाराव ढगे यांच्या मार्फत वह्यांचं वाटप करण्यात आलं. प्रत्येकाला 2 वह्या असं वाटप करण्यात आलं आणि 1 पेन. तर हा उपक्रम अतिशय चांगला वाटला आम्हाला आणि त्यांनी असं सांगितलं की मॅडम तर्फे विधवा महिला ज्या आहेत त्यांना अनुदान दिलं जातं, साड्यांचं वाटप करण्यात आलेलं आहे आणि ह्या जे दामिनीताई आहेत ह्या उच्च शिक्षित आहेत आणि अशा उच्च शिक्षित लोकांचीच समाजाला आवश्यकता आहे. त्यामुळे मला असं वाटतं यांचा जो हा आजचा उपक्रम आहे तो अतिशय छान आहे. त्यांनी असेच वेगवेगळे उपक्रम राबवावेत आणि त्यांच्या पुढील जो कार्य आहे त्यांचं त्या कार्याला खूप खूप शुभेच्छा. आणि त्यांच्या या वह्या वाटपामुळे आमच्या विद्यार्थ्यांमध्ये अतिशय आनंदाचं वातावरण दिसून आलं आणि आम्ही त्यांचे खूप आभारी आहोत. धन्यवाद.